डॉक्टर रुपेश राजू बनसोड यांचे माइंड केअर हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज चौक खंडाई रोड LG कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेले आहे। तरी रुग्णांनी सकाळी 10 ते 6 या वेळेत भेट द्यावी। मुकनाईच्या दर्शकांनो, स्वाती जमदाडेचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात विविध घडामोडी आणि सविस्तर बातम्या। उत्सव म्हटलं की त्या ठिकाणी डीजे, गाणे आणि सध्या चालत असलेला लेझर लाईट, आकर्षक लाइटिंग असा विविध प्रकार आपणास दिसून येतो। परंतु दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील जय संताजी गणेश मंडळ यांच्या मार्फत बापांचे विसर्जन हे अगदी साध्या पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगानाच्या तालावर करण्यात आले। यांच्या पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या गणपती विसर्जनाच्या माध्यमातून तालुक्यातील एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे। यावेळी या विसर्जन कार्यात विशाल डंबाळे, महेश गावंडे, बालाजी डंबाळे, विठ्ठल गावंडे, हेमंत कुसांडे, अध्यक्ष शुभम भिसे, उपाध्यक्ष गोपाल भिसे, सचिव ह.भ.प. तुषार महाराज ठाकरे या सर्वांसह गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्यांची अथक परिश्रम घेतले। तर चला पाहूयात या पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या माध्यमातून। दर्शकांनो, दुसरी एक बातमी म्हणजे खेळाविषयी। तालुक्यातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल CBSE या शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील जुडो या स्पर्धेमध्ये निवड झाली असून कोपरगाव, अहमदनगर येथे नुकतेच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेमध्ये राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी CBSE मार्फत सहभाग घेतला होता। यामध्ये गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मधील वेदांत पारधी, अनन्या रेगुलवार, रिया डीके यांना स्वर्ण पदक, तर संस्कृती आडे, उकाशा शेख, रजत तसेच अर्श बालापुरे, आयशा शेख यांनी कांस्य पदक प्राप्त केले आहे। या सर्व विद्यार्थ्यांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय जुडो स्पर्धेमध्ये निवड झाली आहे। तसेच नाशिक येथे झालेल्या महिला जुडो
लीग राज्यस्तरीय स्पर्धेत आयशा शेख याला सुवर्ण पदक मिळालं असून त्याची केरळ येथील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या सर्व विजेते विद्यार्थ्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉक्टर रविभूषण माणिकराव कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे। या सर्वांनी यशाचे श्रेय आई वडील आणि प्रशिक्षक डॉक्टर रविभूषण माणिकराव कदम, गुरुकुल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विवेक भास्करराव, मुख्याध्यापिका शेख आबिदा बेगम, क्रीडा शिक्षक यांना दिले आहे। विजयी विद्यार्थ्यांवर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। तिसरी बातमी पाहूयात आपण संविधान मंदिराविषयी। दर्शकांनो, दिग्रस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन संपन्न झाले। अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य रमेश कहाळे होते। प्रमुख अतिथी म्हणून यशस्वी उद्योजक तथा IMC सदस्य विष्णुपंत बेलगमवार व प्राध्यापक पुंडलिक दिवे, तर BNB महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय जाधव प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडून आजच्या काळात भारतीय संविधानाची उपयोगिता व महत्त्व यावर विस्तृतपणे विवेचन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसया पुसांडे यांनी केले। प्रास्ताविक निदेशक भूषण देशपांडे यांनी, तर आभार प्रदर्शन संजय महल्ले शिल्प निदेशक यांनी केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीनाक्षी ठोसर, गोपाल काजळे, सचिन राठोड, विशाल जाधव, विष्णू पवार, बळीराम ठवकर, योगेश राऊत, अमोल राऊत, विवेक चव्हाण, पृथ्वीराज घाटगे, सुमित वलिवकर, काशीनाथ मस्के, सारंग मस्के तसेच संस्थेचे सुरक्षा रक्षक यांनी अथक परिश्रम घेतले। अशाच बातम्या पाहण्यासाठी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी व अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।